सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांचा नवापूर दौरा पाहणी झाली। कृती कुठे? नवापूर शहर। पावसाचा थेंब आमचं अंग भिजवत नाही मॅडम, तो आमचं आयुष्य भिजवत आहे। काकरपडी ही केवळ झोपडपट्टी नाही मॅडम, ती आमची ओळख आहे, ती आमचं अस्तित्व आहे। आमच्या श्वासात मिसळलेलं नाव आहे खाकरपडी। नुकताच सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी नवापूरमधील खाकरपडी, वाकीपाडा आणि नेहरू उद्यान परिसराची पाहणी केली। पाहणी झाली, फोटो झाले, चर्चा झाली, पण कृती कुठे मॅडम? घर मातीचं आहे मॅडम, RCC नाही। दररोज 200-300 रुपये कमावणारे हात पोटासाठी झगडतात आणि पावसाळा आला की घर नवे दुखाच्या ओढ्यात वाहून जातात। राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे, पण रस्त्यावरचं पाणी सरळ आमच्या घरात घुसतंय, कधी जेवण भिजतंय, कधी अंगावर पाणी साठतंय। प्रश्न असा निर्माण होतो, जेवण वाचवायचं का जीव? 1 वर्ष उलटलं मॅडम, एक पूर्ण पावसाळा गेला, पण प्रशासन झोपेत होतं। पाणी घरात शिरल्यावर आमची लहान मुलं, वृद्ध माणसं जीव मुठीत धरून बसतात आणि तुम्ही येता, पाहणी करून निघून जाता। तुमच्या घरातही लहान मुलं असतील मॅडम, मग आमच्या लेकरांच्या जीवाची किंमत कमी का? खाकरपडीचं नाव फक्त दौऱ्याच्या अहवालात येतं, कृतीच्या यादीत नाही। आज एक सामान्य नागरिक एकच प्रश्न विचारतोय मॅडम, तुम्ही उत्तर देता का? की खाकरपडीमधला एखादा जीव गमावल्यावरच प्रशासनाचं डोळं उघडणार आहे? चर्चा नको, कृती हवी, हे आमचं मागणं नाही मॅडम, ही एक हाक आहे, हात जोडून केलेली विनंती आहे, हा आक्रोश आहे। तुमच्या दौऱ्याला तहसीलदार साहेब, नगरपालिकेचे CO साहेब आणि सर्व अधिकारी उपस्थित असतात, पण मॅडम प्रश्न कोण सोडवणार? आम्ही नगरपालिकेचे रहिवासी नाही ना। नवापूर शहरवासियांच्या वेदनेचा आणि लढ्याचा आवाज, माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे यांच्याहून जनतेचा सवाल। जिल्हाधिकारी मॅडम, आमचे सामान्य घरांची तुम्ही परिस्थिती पहा, तुम्ही आले होते, परंतु आमच्या घरात तुम्ही आले नाही आणि पाहिलं नाही। आम्ही 4 दिवसापासून पावसामध्ये बसून राहिलो आहे, पावसामध्ये झोपलो आहे आम्ही। नगरपालिकावाले कोणी येत नाही पाहायला आमच्याकडे। नगरपालिका जेव्हा तुम्हाला कर घ्यायला येतात तेव्हा तुम्ही कर भरतात का? मग आम्ही कर भरतो ना, आम्ही कोणी येत नाही। आता पाऊस चालू होता तेव्हा नगरपालिकावाले आले आणि फक्त 2-3 पावडे मारू इकडे तिकडे चालले गेले। चेंबरमध्ये जेवढी रेती भरली जशी तशी भरली, अजून पाऊस उघडला, अजून कोणी येत नाही चेंबर साफ करायला। बनवलेला आहे, त्यामध्ये तुमचे कोणते ड्रेनेज जाते, ज्यांचे बॉक्स कल्वर्ट कसे गेलेले आहे, तिचा स्लोप काय, तो आप ले और वो एजेंसी बैठ के अगर देखेंगे ना तो स्लोप थोड़ा समझ आएगा। आता हे ते आपण करू, पण नेक्स्ट इयरमध्ये जरी पूर्ण एकदा ओव्हरव्ह्यू बघायचा ना, त्याचे करावं बघा। ठीक आहे। नवापूर बोलतोय, महाराष्ट्र ऐकतोय। चर्चा नवापूर, लोकशाहीचा बुलंद आवाज। संपादक गिरीश सोनवणे।